नमस्कार. स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण मायक्रोसॉफ्ट वर्डच्या सिरीजमधील 13वा व्हिडिओ बघणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण टेक्स्टला हायलाईट कसे करायचे हे बघणार आहोत. तुम्ही महत्त्वाच्या टेक्स्टला दर्शवण्यासाठी हायलाईटचा वापर करू शकतात. जसे की आपण तयार केलेल्या कच्च्या माहितीमध्ये चुका असलेल्या टेक्स्टला हायलाईट करू शकतो. त्यासाठी आपल्याला ज्या टेक्स्टला हायलाईट करायचा आहे त्याला सिलेक्ट करून होम टॅबमध्ये इथे दिसणाऱ्या टेक्स्ट हायलाईट कलर या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे काही कलर दिसत आहेत. त्यामधून आपल्याला पाहिजे तो कलर सिलेक्ट करून टेक्स्टला त्या कलरने हायलाईट करू शकतो. जर आपल्याला हायलाईट केलेला कलर नको असेल तर आपण या ऑप्शनला क्लिक करून नो कलरला क्लिक करायचं आहे. तुम्ही इथे बघू शकतात आपण हायलाईट केलेला कलर निघून गेलेला आहे. विविध टेक्स्टला एकाच वेळी हायलाईट करायचे असल्यास कंट्रोल बटन दाबून धरून पाहिजे त्या टेक्स्टला सिलेक्ट करून टेक्स्ट हायलाईट कलर या ऑप्शनला क्लिक करून पाहिजे तो कलर सिलेक्ट करू शकतात. हायलाईट केलेल्या टेक्स्टचा कलर बदलण्यासाठी टेक्स्टला सिलेक्ट करून टेक्स्ट हायलाईट कलर या ऑप्शनला क्लिक करून पाहिजे तो कलर सिलेक्ट करू शकतात. अशा प्रकारे आपण हायलाईट या ऑप्शनचा वापर MS वर्डमध्ये टेक्स्ट, पॅरेग्राफ तसेच टेबल हायलाईट करण्यासाठी करू शकतो.